सकाळचे कामं मी लवकर आटपून घेतले, कारण आज मी सगळं किचन, हॉल आणि बेडरूम सगळं आवरायला घेतलेलं होतं, म्हणून बराच वेळ झालेला होता. देवाची पूजासुद्धा पूर्ण क्लीन करून करायची होते, देव सुद्धा घासायचे होते, म्हणून पितांबरीने छान क्लीन करून घेतले आणि अशा प्रकारे माझे देवसुद्धा चमकत होते. माझी हेल्पसुद्धा करतो सात्विक. मी जेव्हा पण पूजा करत असते तेव्हा सात्विक मला अशा प्रकारे हेल्प करतो. एक देव क्लीन करून माझ्या हातात देतो आणि अशा प्रकारे माझी पूजा झाली. आज सात्विकला मी 2 पोनी घातलेल्या होत्या आणि माझा मुलगा मुलीसारखा दिसत होता, पण ते त्याला इरिटेट होत होतं, म्हणून लवकर मी त्याची पोनी काढून घेतली. रात्री मी TV बघत असताना सात्विकची आणि बाबाची मजा अशा प्रकारे चालू होती आणि दोघं मस्तीसुद्धा करत होते. दोघांची मस्ती झाल्यानंतर मी सात्विकला अंडा ऑमलेट चारलेला आणि त्याने ते आवडीने पूर्ण फिनिश केलं आणि हे मला खूप आवडतं जर तो पूर्ण जेवण करत असेल तर. रात्रीच्या भाजीमध्ये सोयाबीनची वडी होती आणि सोयाबीनला छान पाण्यामध्ये उकळून घेतली आणि तेलामध्ये फ्रायसुद्धा करून घेतली. टमॅटो, मिरची, अद्रक, लसूण आणि कोथिंबीर याचा पेस्ट करून घेतला आणि अशा प्रकारे तेलात फ्राय केला सोयाबीनचा वडा. कांदा आणि तो पेस्ट केलेला होता त्याला छान तेलामध्ये शिजू दिला आणि नंतर तिखट, हळद आणि कांदा लसूण मसाला घालून त्याच्यामध्ये मीठ टाकलं चवीनुसार आणि ज्या वड्या मी तळलेल्या होत्या त्याच्यामध्ये टाकल्या. थोडं पाणी टाकून सोयाबीनच्या वड्या मी त्याला शिजू दिला आणि कोथिंबीर टाकून अशा प्रकारे भाजी माझी झालेली होती. माझं सगळं काम आवरल्यानंतर मला काही काम नव्हतं, म्हणून मी शुभमचे शर्टसुद्धा इस्त्री केलेले होते आणि मला शुभमचं सगळं काम करायला आवडते आणि मी ते आवडीने करते. नंतर सात्विकचं काय चालू असतं काय माहिती, एक कपडे नीट ठेवत होता कपाटामध्ये आणि मला हे बघून खूप छान वाटतं की सात्विक मला अशा प्रकारे हेल्प करतो. रात्री पप्पा आल्यानंतर पप्पाची आणि सात्विकची माया चालू होती. मी इस्त्री करत होते आणि हे दृश्य मी बघितलं तर मला खूप छान वाटलं. आमचं जेवण झाल्यानंतर आम्ही बाहेर पडलो आणि आज पप्पांनी चक्क मला चॉकलेट आणि सात्विकला चॉकलेट गिफ्ट केलं. आम्ही खूप छान एन्जॉय करत घरी आलो आणि सात्विकने घरी आल्या हीच कॅडबरी एकट्यानेच खाल्ली आणि आम्हाला देत पण नव्हता. नंतर आमच्या तिघांची मस्ती चालू झाली. आम्ही सात्विकसोबत खूप मस्ती केली आणि आमचा दिवस असा संपवला. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. बाय, टेक केअर.